निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। मेहकर निवडणूक काळात मी मेहकर मतदारसंघात नवे व्हिजन घेऊन काम करण्याचा मानस व्यक्त केला होता। त्यानुसार विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अवघ्या 10 ते 12 दिवसात कामाला प्रारंभ केला आहे। अधिकारी यांना सूचना केल्या असून कामे गतीने करण्यासाठी बैठका सुद्धा घेतल्या आहेत। मेहकर शहरातील समस्या सोडवण्याबरोबरच शहराला औद्योगिक धंद्यांसह सर्वांगीण सुंदर करू असा विश्वास नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला। माध्यमांशी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की मेहकर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही आश्वास पुतळा उभा करायचा आहे त्यासाठीच सौंदर्यीकरणाचे आणि चबुतारा बसवण्याचे काम सुरू आहे। या संदर्भात पाहणी केली। हे काम 19 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। तसेच बस स्थानकाचे काम हे अत्यंत संथ गतीने सुरू केले आहे। गेल्या 4-5 वर्षांपासून हा प्रश्न असाच प्रलंबित आहे। मेहकर शहर हे परिसरातील सर्वात मोठे शहर असून शहरातून सुमारे 100 बसेस धावतात। हजारो प्रवासी या बसेसचा फायदा घेतात। मात्र या ठिकाणी 2017ला नवीन बस स्टँड तयार करण्यासाठीची प्रशासकीय मान्यता मिळाली असताना अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही। हे काम पूर्ण करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। या ठिकाणी मोबाईल टॉयलेटसह इतर सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत। MIDCची जी जागा आहे त्यातील 4-5 एकर सोडली तर ती सगळी जागा अतिक्रमण केलेली आहे। या ठिकाणी सुविधा निर्माण करून व्यतिरिक्त 500 एकरची जागा आपण महसूल विभागाकडे मागितलेली आहे। 50 गावांच्या शेतकऱ्यांना या पेन टाकळी प्रकल्पाचा फायदा होणार आहे। मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी बोललो त्याप्रमाणे कामाला अवघ्या 12 ते 13 दिवसात प्रारंभ केला असून मेहकर लोणार मतदारसंघात औद्योगिक धंद्यांसह सर्वांगीण सुविधा निर्माण करण्यासाठी प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली। तसेच यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देत सदर प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले। जय महाराष्ट्र। दिनांक 23 तारखेला आपला निकाल लागलेला आहे निवडणुकीचा आणि त्यामध्ये मेहकर लोणार मतदारसंघातील सगळ्या जनतेने मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला अतिशय भरघोस मतदान करून त्यांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। मतदान पूर्व इलेक्शन पूर्व प्रचारामध्ये मी काही विषयाला हात घातला होता आणि त्या विषयावरती बोललो होतो। त्यामध्ये पेन टाकीचा प्रकल्प, इथले मेहकरचं बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच MIDCचा न झालेला विकास, या व्यतिरिक्त लोणारचं पर्यटन स्थळ, पानंद रस्ते, शेतरस्ते, जलजीवन, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, बाकीचे सगळे रस्ते, या सगळ्या जो काही बॅकलॉग आहे आणि जो विकासाचा अनुशेष आहे त्या संदर्भामध्ये मी बोललो होतो। आता मी एकीकडे मी निवडून आल्यामुळं लोक माझा सत्कार घेत आहेत, उत्सुकता आहे त्यांना मला भेटण्याची, कौतुक करण्याची। स्वतःचं त्यांनी काम केल्यामुळं ते हर्षोल्लित झालेले आहेत। हा सत्कार घेत असतानाच समांतररित्या मी माझं विकासविषयक जी कामं हाती घेतलेली आहेत आणि त्यामध्ये 1 by 1 कामाला मी सुरुवात केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।